तुमच्या घरी देखील सकाळी नाश्त्याला असा सुशिला बनत असेल, तर तुम्ही नक्कीच मराठवाड्यातले आहेत आणि त्यातही लातूर जिल्ह्यातले. बरोबर ना? तर चला, ज्यांना माहीत नाही, की सुशिला नावाचा एक पदार्थ असतो, जो बनतो लातूर जिल्ह्यात स्पेशली आणि ज्यांना माहिती आहे, ज्यांच्या घरी बनतो, पण तो कसा बनवायचा हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर अगदी साधी, सोपी 10 मिनिटाची झटपट रेसिपी आहे. बऱ्याच वेळेला नाश्त्याला पोहे बऱ्याच जणांना ॲसिडिटीमुळे जमत नाहीत. तर मग त्यासाठी हा एक चांगला बेटर ऑप्शन आहे. तर अतिशय सोपा पदार्थ आहे. यासाठी काय आपले जे चुरमुरे आहेत, कोण मुरमुरे म्हणतात, कोणी लाह्या म्हणतात. तर ते घ्यायचे, ते स्वच्छ नीट करून धुवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी पिळून घ्यायचं. त्यानंतर इथं काय मी घेतलंय, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5-6, 2-3 मिरच्या घेतल्यात. आता हा मी 2 व्यक्तींसाठी 2 ते 3 व्यक्तींसाठी हा पुरेसा होतो. आता डिपेंड्स आहे की कोण किती खाणार आहे. पण तरीही हा 2 व्यक्तींसाठी सफिशियंट आहे समजा. तर इथे मी काय-काय घेतलंय, त्या 2-3 मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 छोटे-छोटे कांदे आहेत आणि कोथिंबीर आहे. जवळपास सगळी प्रोसेस ही आपण पोहे बनवतात तशीच आहे. यात मी टोमॅटो घालते कारण मला टोमॅटो आवडतं. ऑप्शनल आहे टोमॅटो घालणं किंवा नाही घालणं. तुम्ही कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता देखील घालू शकता. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी घातलेला नाही. आणि मिरचीऐवजी तिखट देखील वापरू शकता. पण मिरची असेल तर बेटर टेस्ट येते. तर अशा सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि मला पोह्यात किंवा सुशिलामध्ये देखील भाजलेले शेंगदाणे असे साल काढून आवडतात. तुम्ही तळूनही घालू शकतात. जसं आपण पोह्याला तळून सुरुवातीला घालतो, तसंही घालू शकतात. तर जवळपास 99% रेसिपी ही पोह्यांची रेसिपी जी आहे ती सेम आहे. इथं आपण कडकडीत तेल तापत ठेवलंय. त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडले की मग त्यामध्ये लसूण टाकलाय. मग मिरची आणि मिरची तळली की त्यामध्ये कांदा. कांदा खूप जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही. एक त्यातलं 50-60% पाणी कमी होईपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर मग त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून मी कधीही कोथिंबीर अगोदर थोडीशी आणि नंतर शेवटी थोडीशी असं घालते. इथे हळद घातली आहे. तर एक टीप म्हणजे आपण कुठलीही भाजी करताना ना सुरुवातीला जर मीठ घातलं तर त्या भाजीतलं पाणी लवकर सुटतं आणि लवकर भाजी होते ती. स्पेशली कांदा वगैरे आपण जेव्हा परततो ना, तेव्हा त्यातलं पाणी लवकर सुटून आटतं, मीठ लवकर टाकल्यामुळे. इथे मी मीठ टाकले आणि टोमॅटोचा जो आंबटपणा आहे, तो बॅलन्स होण्यासाठी एक चिमूटभर साखर देखील टाकली आहे. आणि ह्या स्टेजला आपण इथं आपले चुरमुरे आहेत भिजवलेले, ते ॲड करून घ्यायचेत. आणि झालं. याला छान परतून घ्यायचं आणि एक हे परतून घेतल्यानंतर व्यवस्थित याच्यावर ताट झाकून 1 मिनिटभर वाफ घ्यायची आणि त्यानंतर आपला सुशिला तयार आहे. तर तुम्हाला हे माझी रेसिपीचे जे मी व्हिडिओ बनवते ते आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. आणि या सुशिला खायला. धन्यवाद.